आज तब्बल 5 महिन्यानंतर मी पुन्हा माझी स्कूटी चालवत आहे. ही मोपेड माझ्या पप्पांनी मी पॉलीला असताना घेऊन दिलेली होती. मी लहानपणापासून खूप हट्टी होती आणि जे मला पाहिजे ते पाहिजे होतं. माझे पप्पा माझे सगळे हट्ट यासाठी पुरवू शकले की ते एक गव्हर्मेंट जॉबवर होते आणि त्यांना चांगलं पेमेंट होतं. ही गाडी मी जवळपास 3 वर्ष चालवली. नंतर ना मला या गाडीचा कंटाळा आला म्हणून मी माझ्या वडिलांना नवीन गाडी घेऊन मागितली. तर त्यांनी मग मला फसिनो घेऊन दिली होती. ती आता माझ्याकडेच आहे. त्याला नवऱ्याकडे पण हट्ट केला तर नवऱ्याने पण मग हट्ट पुरवलाच. त्यांनी पण मग 4 व्हीलर घेतलीच आणि ते नीट पण होती. बघा, हट्ट आपण त्यांच्याचकडे करतो जे हट्ट म्हणजे पूर्ण करू शकतात. कारण की आपल्याला माहीत असते की समोरच्या माणसाची परिस्थिती काय आहे आणि काय नाही. लग्नाआधी रोज मी या स्कूटीने नाश्ता आणायला जायचं. हा सगळा नाश्ता ना माहिती आहे का घरगुती आहे आणि 20 रुपये प्लेट आणि एवढा टेस्टी आहे ना, एकदम घरच्यांसारखी आठवण येते खाल्लं की. हे सगळं पाहून ना मग मला एकदम माझ्या डोळ्यात पाणी आलं. तुमच्याही माहेरच्या आठवणी नक्की जाग्या झाल्या असतील ना. आणि हो, माझे हजबंड म्हणजे माझ्या पप्पानंतर जर मला समजून घेणारा कुठला व्यक्ती असेल तर ते माझे हजबंड आहे. माझ्या प्रत्येक भावनांचा ते खूप आदर करतात. यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते. आज माझ्या मामाचा मुलगा आणि मामाची मुलगी डिडूला भेटायला आले होते. बघा, डिडू खूपच खुश होती. आम्ही इकडे आलो ना की सगळेजण आम्हाला भेटायला घरी येतात आणि हे सगळं बघून ना खूप चांगलं वाटतं मला. आणि मला असं वाटतं की मी आयुष्यात काय कमवलं तर हे लोक कमवले की जे आपल्याला एकदम आनंदाने भेटायला येतात, भेट देऊन जातात. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.